प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम. आमच्या YouTube चॅनल मध्ये स्वागत आहे. नवीन ऐकत व पाहत असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. विश्वासी मित्रांना व नातेवाईकांना लिंक शेअर करा. प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावर असताना बोललेले शेवटले 7 शब्द. पहिला शब्द लूक 23:34 तेव्हा येशू म्हणाला, हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. दुसरा शब्द लूक 23:43 येशू त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्या बरोबर सुखलोकात असशील. तिसरा शब्द योहान 19:26 आणि 27 मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई, पहा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. चौथा शब्द मत्तय 27:46 आणि सुमारे 9व्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, लमा सबक्थनी, म्हणजे माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास. पाचवा शब्द योहान 19:28 यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. सहावा शब्द योहान 19:30 येशूने आंब घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लवून आपला आत्मा समर्पण केला. सातवा शब्द लूक 23:46 तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. असे बोलून त्याने प्राण सोडला. या क्रूसावरील शेवटल्या 7 शब्दाद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शिकवतो की आपण पृथ्वीवर जोपर्यंत आहोत तोपर्यंत आपले जीवन, क्षमाशील जीवन, पश्चात्तापी जीवन, आत्मिक जिम्मेदारीचे जीवन, पृथ्वीवर दुःख असो किंवा सतावणीचे जीवन, येशूच्या दर्शनासाठी तहानलेले जीवन, विश्वासात परिपूर्ण जीवन, विश्वासी जीवन, देवाला सोपवलेले जीवन असावे. आमेन.